हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन स्टँडर्ड 10 सायन्स 1 लेक्चर नंबर 8. आता आपण लक्षामध्ये घेणार आहोत डिकम्पोजिशन रिॲक्शन. याआधी मागच्या लेक्चरमध्ये आपण कॉम्बिनेशन रिॲक्शन बघितलेली आहे. आता एक्झॅक्टली त्याच्या उलट डिकम्पोजिशन रिॲक्शन आपल्याला लक्षामध्ये घ्यायची आहे. व्हॉट इज डिकम्पोजिशन रिॲक्शन? इट इज द रिॲक्शन इन विच, ही अशी रिॲक्शन आहे ज्यामध्ये द रिॲक्टंट इज डिकम्पोज बाय द यूज ऑफ हीट इनटू 2 or more प्रॉडक्ट. रिॲक्टंट जो आहे त्याला आपण एनर्जी सप्लाय केली आणि त्याला काय केलं, आपण डिकम्पोज केलं. रिॲक्टंटला काय सप्लाय केली? एनर्जी. त्याला डिकम्पोज केलं आणि 2 or more प्रॉडक्ट्स आपण तयार केले, त्याला म्हटलं जातं डिकम्पोजिशन रिॲक्शन. डेफिनेशन बघा. इट इज द केमिकल रिॲक्शन इन विच सिंगल रिॲक्टंट डिकम्पोजेस टू गिव्ह 2 or more product. Single reactant decomposes to give 2 or more product, that is called as decomposition reaction. Here energy is required for the decomposition, hence it is endothermic reaction. कोणती रिॲक्शन आहे ती? एंडोथर्मिक रिॲक्शन आहे. पुन्हा डिकम्पोजिशन रिॲक्शन. इट इज द रिॲक्शन इन विच सिंगल रिॲक्टंट डिकम्पोजेस टू गिव्ह 2 or more product. For this energy is required, it means it is endothermic reaction. Now about the types of the decomposition reaction. First type, that is thermal decomposition reaction. या ही जी वरची डेफिनेशन आहे त्यामध्ये फक्त डिकम्पोजेस बाय युझिंग हीट एनर्जी एवढा शब्द फक्त ॲड केला की थर्मल डिकम्पोजिशन रिॲक्शनची डेफिनेशन मिळते. It is the decomposition reaction in which single reactant decomposes by heat energy to give 2 or more product. It is called as thermal decomposition reaction. कोणता शब्द वाढवला आपण? हीट एनर्जी. इट इज ऑल्सो एंडोथर्मिक रिॲक्शन. आता काही एक्झाम्पल्स तुमच्या समोर मांडतोय जे थर्मल डिकम्पोजिशन रिॲक्शनचे एक्झाम्पल्स आहे. सगळ्यात पहिले शुगर म्हणजे सुक्रोज. केमिकल नाव काय याचं? सुक्रोज. फॉर्म्युला C12H22O11. साखर घेतली, त्याला उष्णता दिली, इट इज हिटेड. हीट दिल्यानंतर ती शुगर डिकम्पोज होते अँड इट गिव्ज अस ब्लॅक कार्बन अलॉंग विथ वॉटर व्हेपर. म्हणजे सुक्रोज दॅट इज शुगर डिकम्पोजेस बाय द सप्लाय ऑफ हीट इनटू 2 प्रॉडक्ट. वन इज ब्लॅक कार्बन अँड अदर इज वॉटर व्हेपर. C12H22O11 प्लस हीट म्हणजे थर्मल डिकम्पोजिशन आहे, गिव्स 12C म्हणजे ब्लॅक कार्बन प्लस 11H2O म्हणजे वॉटर व्हेपर. ही थर्मल डिकम्पोजिशन रिॲक्शन आहे. दुसरी, कॅल्शियम कार्बोनेटला आपण हीट दिली 1000 डिग्री सेल्सिअस किंवा 1273 केल्व्हिन एवढी हीट त्याला जर का आपण दिली तर इट इज एंडोथर्मिक रिॲक्शन. ते थर्मली डिकम्पोज होईल आणि आपल्याला देईल कॅल्शियम ऑक्साईड विथ द लिबरेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड गॅस. कॅल्शियम कार्बोनेट डिकम्पोजेस व्हेन हिटेड टू गिव्ह कॅल्शियम ऑक्साईड विथ द लिबरेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड गॅस. आता हा जो कार्बन डायऑक्साईड गॅस मिळालेला आहे याला जर का लाईम वॉटरमध्ये आपण पास केलं तर लाईम वॉटर टर्न्स मिल्की. दिस इज द टेस्ट फॉर कार्बन डायऑक्साईड. याच्या आधी मागच्या लेक्चरला मी अमोनियाची टेस्ट सांगितली होती की अमोनियामध्ये जर का हायड्रोक्लोरिक ॲसिडचा रॉड बुडवला तर व्हाईट फ्युम्स ऑफ अमोनियम क्लोराईड मिळतं, म्हणजे तो अमोनिया आहे. कार्बन डायऑक्साईडला जर का लाईम वॉटरमधनं पास केलं तर लाईम वॉटर मिल्की होतं. ही कार्बन डायऑक्साईडची टेस्ट आहे. टेस्ट टू फाइंड आउट वेदर द गिव्हन गॅस इज कार्बन डायऑक्साईड ऑर नॉट. लाईम वॉटरमधनं पास करा, लाईम वॉटर मिल्की झालं तर समजायचं तो गॅस कोणता आहे? कार्बन डायऑक्साईड आहे. त्याच्या पुढे हायड्रोजन परऑक्साईड H2O2. व्हेन इट इज हिटेड इट गिव्ज वॉटर अँड ऑक्सिजन म्हणजे डिकम्पोजिशन झालेलं आहे. सोडियम बायकार्बोनेट NaHCO3. व्हेन हिटेड इट गिव्ज सोडियम कार्बोनेट, कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर. 2 पेक्षा जास्त प्रॉडक्ट मिळालेत बघा. सोडियम बायकार्बोनेट NaHCO3 याचं थर्मल डिकम्पोजिशन केलं, काय सप्लाय दिली? हीट.
तुम्हाला मिळतो सोडियम कार्बोनेट Na2CO3 सोबत काय मिळाला CO2 आणि H2O थर्मल डिकम्पोजिशन आहे. पुढे दिलाय मर्क्युरिक ऑक्साइड व्हेन स्ट्रॉंगली हिटेड इट डिकम्पोजेस टू गिव्ह मर्क्युरी अँड ऑक्सिजन. हे जे सगळे ABCDE असे सगळे एक्झाम्पल जे बघितले आहेत त्यामध्ये एकच गोष्ट दिसते की तो जो रिॲक्टंट आपण घेतलेला आहे त्याला हीट एनर्जी आपण दिली की तो डिकम्पोज होतो आणि 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्रॉडक्ट देतो. हे करताना हीट एनर्जी सप्लाय करून आपण हे घडवून आणलंय म्हणून त्याला थर्मल डिकम्पोजिशन रिॲक्शन असं म्हटलं जातं. या डिकम्पोजिशन रिॲक्शनचा दुसरा प्रकार आहे इलेक्ट्रोलॅटिक डिकम्पोजिशन रिॲक्शन. ती आता आपल्याला लक्षामध्ये घ्यायची. नाव द सेकंड टाइप ऑफ डिकम्पोजिशन रिॲक्शन इज इलेक्ट्रोलॅटिक डिकम्पोजिशन रिॲक्शन. डेफिनेशन काय असेल बघा. सिंगल रिॲक्टंट डिकम्पोजेस बाय द सप्लाय ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी टू गिव्ह 2 or more प्रॉडक्ट. थर्मल डिकम्पोजिशन मध्ये इथे शब्द कोणता होता हीट एनर्जी. इलेक्ट्रोलॅटिक डिकम्पोजिशन रिॲक्शन मध्ये इथे शब्द कोणता आहे इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे जो रिॲक्टंट आहे त्या रिॲक्टंटमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी पाठवायची त्याचं डिकम्पोजिशन करायचं आणि 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्रॉडक्ट मिळवायचे त्याला म्हटलं जातं इलेक्ट्रोलॅटिक डिकम्पोजिशन रिॲक्शन. इट इज द डिकम्पोजिशन रिॲक्शन इन विच सिंगल रिॲक्टंट डिकम्पोजेस बाय युझिंग इलेक्ट्रिकल एनर्जी टू गिव्ह 2 or more प्रॉडक्ट. It is also endothermic reaction because energy is required during this reaction. For example, आपण घेतला ॲसिडिफाईड वॉटर. त्या ॲसिडिफाईड वॉटरमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी जर का आपण पास केली म्हणजे वॉटरचा आपण इलेक्ट्रोलिसिस करतोय. काय करतोय इलेक्ट्रोलिसिस. मग ॲसिडिफाईड वॉटरमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी जर का पास केली तर त्या ॲसिडिफाईड वॉटरचं डिकम्पोजिशन होतं आणि आपल्याला हायड्रोजन गॅस आणि ऑक्सिजन गॅस मिळाल्याचं दिसून येतं. व्हेन इलेक्ट्रिकल एनर्जी इज पास थ्रू ॲसिडिफाईड वॉटर देन वॉटर डिकम्पोजेस to give hydrogen gas and oxygen gas. This is electrolytic decomposition reaction. एक अजून वेगळंच एक्झाम्पल आपण डिकम्पोजिशन रिॲक्शनचं लक्षामध्ये घेणार आहोत. बघा ऑर्गॅनिक वेस्टेज जे आहे पालापाचोळा वगैरे जे आहे ते सगळं या ऑर्गॅनिक वेस्टचं मायक्रो ऑर्गॅनिझम डिकम्पोजिशन करतात आणि त्यापासून मॅन्युअर आणि बायोगॅस आपल्याला देत असतात. मॅन्युअरचा उपयोग फर्टिलायझरमध्ये केला जाऊ शकतो आणि बायोगॅस हे एक चांगलं फ्युएल आहे तुम्हाला माहिती आहे. काय म्हटलंय बघा ऑर्गॅनिक वेस्ट undergoes decomposition because of the microorganism and gives us manure as well as biogas. Manure can be used as a fertilizer and biogas can be used as a fuel. Thank you.